नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता शेवाळे. खूप दिवसापासून इच्छा होती की स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करावं. मला ज्या काही युनिक रेसिपी माहिती आहेत त्या तुमच्यासमोर सादर कराव्या. तर आज माझा पहिला दिवस आहे. मी आज तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आली आहे. नेहमी तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बघत असतात यूट्यूबला. तर आज मी तुम्हाला स्पेशल रेसिपी दाखवणार आहे, कारण आज आहे देवउठणी एकादशी आणि आज माझ्या इष्टदेव श्री व्यंकटेश्वर स्वामींचा म्हणजे झोपेतून जागण्याचा दिवस आहे. तर त्यांना जो प्रसाद आवडतो तो एकदम स्पेशल प्रसाद मी आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे. तो म्हणजे तिरुपती बालाजींचा लाडू, जो एकदम प्रसादामध्ये नंबर 1 आहे. तो आज मी तुमच्यासमोर दाखवत आहे. पूर्ण माझं चॅनल बघा. तर हे आहे इन्ग्रेडियंट्स जो आपल्याला तिरुपती बालाजींचा लाडू बनवायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज मी त्यांचा दिवा पण लावलेला आहे. त्यांना हा राईसचा दिवा खूप आवडतो. हा स्पेशल एकादशीला, देवउठणी एकादशीला बनवला जातो. तर आपण बघू काय काय साहित्य लागतं. हे आहे तूप, गावठी तूप, गाईचं तूप घ्यायचं आहे, बेसन, राईस आटा, साखर, काजू, बदाम, वेलची, दालचिनी आणि लवंग, हे मनुके, खडीसाखर पण लागणार आहे. खडीसाखर लागणार म्हणून मी हे फक्त पाऊण वाटी घेतली आहे. आणि हे आहे साखरेचा बुरादा, म्हणजे याला पिठी साखर म्हणतो. हे आहे दूध आणि हे आहे वेलचीचे पूड. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी आता ही पिठी साखर म्हणजे एकदम फक्त क्रश केली आहे, जास्त पण पिठी नाही केली आहे, ती साखर घेत आहे. आता घ्यायचं आहे तांदूळाचं पीठ, राईस आटा. हा जास्त नाही लागत, बेसन आपल्याला जास्त लागणार आहे. हा 1 वाटी बेसन आहे. तर हे मिश्रण आपल्याला एकत्र करून त्याची पेस्ट. हे बघा मैत्रिणींनो, आपण जे तांदूळाचं पीठ आणि बेसन आणि ती पिठी साखर घेतली होती ते असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता ते एकत्र झाल्यावर आपल्याला दूध टाकायचं. जसं आपण घावण किंवा धिरडे बनवतो ना, त्याला जसं पातळ पेस्ट सारखं बनवून घेतो ना, तसं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मी पुन्हा दूध घेतलं आहे पातळ होण्यासाठी. अजून दूध लागेल आपल्याला. हे बघा मैत्रिणींनो, मी याच्यामध्ये परत दूध टाकलेलं आहे आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात लम्स नको बिलकुल. आणि हा मैत्रिणींनो, माझं एक सांगायचं राहिलं, आज माझा पहिला दिवस आहे. काही चुकलं तर प्लीज काही वाईट कमेंट्स करू नका बरं का मला. मी हे तूप सगळं त्याच्यात टाकून देते. या लाडवाला तूप खूप लागतं, पूर्ण तुपात लाडू असतो हा. आता हे मिश्रण थोडंसं भिजू द्यायचं 2-3 मिनटं. चांगलं फेटायचं. आता हे मिश्रण एक जीव होईपर्यंत मी ह्या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे. मी आता टाकते काजू, तुपाचा सुगंध इतका मस्त येतोय ना. आज मला असंच डोक्यात आलं की आपण यूट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे. आणि
आज देव उठणे एकादशी असल्यामुळे म्हटलं काय स्पेशल करावं, काय स्पेशल करावं. तर मला खरंच माझ्या व्यंकटेश्वर स्वामींनीच आठवण दिली वाटतं. मस्त लाडू बनव असं. हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे. थोडा गॅस मिडियम करते. गोविंदा गोविंदा. बघा, लाडू बनवताना आपल्याला गोविंदाचं तर नाव घ्यायलाच हवं. त्याशिवाय लाडूचा प्रसाद कसा बनेल. हे असे थोडेसे गुलाबी सर होईपर्यंतच आपल्याला तळायचे आहे. याचे तुकडे नाही करायचे, असे अख्खे अख्खे दिसले पाहिजे. तुम्ही तर खाल्लाच असेल ना गोविंदाचा लाडू. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट सगळे अख्खेच असतात. आता बदाम तळते. तर मैत्रिणींनो, आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे तर याची आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, मी हे असं बुंदीसारखं करून घेतलेलं आहे. आता याला गार होऊ द्यायचं. हे गार झालं का मग आपल्याला ह्याच्यावरतून पाक टाकायचा आहे. तर मी आता पाकाची तयारी करते. ही जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. मी आता ह्या वाटीमध्ये मोजून घेते पाणी. जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घ्यायचं. एक तारी पाक करायचा आहे आपल्याला. चला तर मग आता मी पाक करते. आता हा पाक होत आहे. या पाकामध्ये मी ह्या वेलची टाकते. थोड्याशा क्रश करायच्या आहे आपल्याला वेलची आणि या पाकामध्ये टाकून द्यायच्या आहे. अजून एक वस्तू सांगायची राहिली, एक इन्ग्रेडियंट सांगायचं राहिलं. आता ही दालचिनी आणि ही लवंग आपल्याला एकदम बारीक करायची. थोडी क्रश करून घेते मी. आणि तर हे बघा मैत्रिणींनो, हे तुम्हाला दाखवायचं राहिलंच. ह्या पदार्थामध्ये सगळ्यात मेन पदार्थ जो टाकायचा आपल्याला तो आहे कापूर. प्रत्येक प्रसादामध्ये साऊथ इंडियन देवांना कापूर हा लागतोच. कापराशिवाय हा लाडू अपूर्ण आहे. तर आता मी कापूरचा पण यूज करणार आहे. हे सगळं मी आता क्रश करून घेणार. काही विलायची आपल्याला अखंड टाकायचे, काही विलायचीची पावडर टाकायची. हा साखरेचा पाक तयार झालेला आहे. हा असा एकतारी पाक दिसायला पाहिजे आपल्याला. दिसला? तार येते. आता याला गार होऊ द्यायचं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. आपल्याला ह्या पाकामध्ये हे तळलेलं बुंदीचं सगळं मिश्रण एकत्र करून थंड होत ठेवायचं. आणि ते गार झाल्यानंतर ते मिक्सरमधून मी काढून त्याची पावडर बनवून असं गरमरीत बनवणार आहे. मग आपण लाडू करूया. आणि मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवायचं, जेव्हा पाक थोडा गार होईल तेव्हाच टाकायचा आहे. जर तो आत्ता गरम गरम टाकला तर हे सगळं नरम पडून जाणार. त्याच्यामुळे पाकाला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. मग आपण ह्याच्यामध्ये सगळं पाक मिक्स करू आणि बाकीचे हे सगळे पदार्थ मिक्स करू. हे बघा मैत्रिणींनो, जे आपण मिश्रण एकत्र केलं होतं, पाकामध्ये टाकलं होतं, जी बुंदी तळली होती
ती आपण पाकामध्ये थंड होऊ दिली आणि नंतर मिक्सरमधून तिला असं गरमरीत करून काढलेलं आहे. हे मिश्रण असं गरमरीत पाहिजे, जास्त पेस्ट नाही करायची, फक्त थोडंसं 2-3 वेळा फिरून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये दालचिनी आणि लवंग हे थोडंसं क्रश करून घेतलं, ते टाकते. वेलची पावडरचं हा आहे कापूर, तो पण मी असा क्रश करून घेतलेला आहे, पावडर केले. त्याच्याशिवाय लाडवाला चवच नाही हो. गोविंदाचा लाडू हा कापूर टाकूनच बनतो. मनुके टाकते, खडीसाखर आणि इलायची. हे आहे ड्रायफ्रुट्स तळलेले, पण पहिल्या वेळेस जे तळून घेतले ना ते ड्रायफ्रुट्स मी आता टाकते. आता हे मिश्रण सगळं मस्त एकत्र करून घ्यायचं. हे बघा, मी हे वळवलं आहे. पूर्वी असा मोठा लाडू राहायचा गोविंदाचा, याच्यापेक्षाही मोठा असायचा, पण मी आता एवढ्या साईजमध्ये करते. हे बघा, आता हा मस्त ड्राय होईल थोड्या वेळाने. आपला गोविंदाचा प्रसाद रेडी. आहे की नाही गोविंदाचा लाडू? मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आज माझा पहिलाच दिवस आहे. हे मी आता सगळे असे वळवून घेते. गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. हे बघा मैत्रिणींनो, हे गोविंदा लाडू आपले तयार आहे नैवेद्यासाठी. गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा गोविंदा. हे बघा मैत्रिणींनो, आपण बनवलेले लाडू. हे बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला हा लाडू आता तोडून दाखवते. झाला की नाही तिरुपती बालाजीचा लाडू तयार? एकदम तसा सेम टू सेम चव